तर नमस्कार मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार कर्जदार गांडूळ खत प्रकल्पाचे जे माध्यमातून आपण शेतकऱ्यामध्ये जनजागृती करायलो. तर जनजागृती ऑलरेडी झालेली आहे. भाऊसारखे जे शेतकरी आहेत ते शेतीवर कमीत कमी प्रयोगामध्ये कमी खर्चामध्ये शेती करण्याच्या अगोदरपासूनच तत्वात आहे. तर त्यांनी आपल्याला गांडूळ मागवले होते आणि ते शेणखतावर प्रक्रिया करणार आहे. तर मला सांगा, तुम्ही आता आपलं जसं म्हणलं तसं शेतात आपण दुकानावर जाऊन खतं औषधी आणू शकता. तर तुम्ही ते रासायनिक करत करत या शेतीकडे कसं काय वळाले? जैविक रासायनिक मध्ये जास्तीत जास्त खर्च व्हायला, रिझल्ट भेटाव तसे भेटन झाले काही याचे, केमिकल जास्त व्हायला. आपल्याला इथून पुढे जैविक शेतीकडे वळणं काळाची गरज झालेली आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी या गांडूळ म्हणा, जीवामृत म्हणा, अशा स्लरी तयार करणं म्हणा, यांचा प्रयोग जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा. तरी भाऊला दोन शब्द अनेक सांगतील तुम्हाला. तर मित्रांनो, हे युवा तरुण शेतकरी आहेत. तुम्ही पण शेतीवर रासायनिक करा, आमचं म्हणणं नाही, पण त्याच्यावर कमीत कमी खर्च करा, जमीन जगाव असं यांना खूप अभ्यास आहे. त्यांनी स्वतः आपल्याशी संपर्क केला, त्याचा अभ्यास दांडगा आहे. रासायनिक पण करतात, पण त्यांना जमिनीवर जास्त जमीन सुधराव यावर पण भर दिलेला आहे. शेणखत आणलेलं आहे, त्याच्यावर जीवाणू टाकलेले आहे, जीवामृत टाकलेले आहे आणि आता ते आपल्याकडून गांडूळ नेऊन त्या शेणखतात टाकत आहेत. मी वारंवार सांगतो की शेणखत एकदम भुसभुशीत होते आणि शेतीसाठी चांगलं असते. हे यांना खूप अभ्यास आहे. तरी बघू शकता, इकडे या, तुम्हाला गांडूळ यांना दिलेले दाखवतो मी कशा प्रकारे. हे पाय, क्वालिटी आणि क्वांटिटी गांडुळाची तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहे. आणि या गांडुळासोबत आपल्याला हे जे माती आहे ती माती द्यावं लागते याच्यासाठी की गांडूळ जगले पाहिजे. तर हे वरी पण बघू शकता, इकडे दाखवा. हे बघा, अशा प्रकारे गांडूळ एक ठोक दिले तर गांडूळ असे गोळा होऊन मरून जातात. त्यासाठी आपल्याला माती द्यावं लागते आणि ती आपण माती देत असतो. तर मातीचं आपण क्वांटिटी, मातीचं वजन कापून आपण शेतकऱ्यांना गांडूळ देत असतो. मातीचं कुठलंही माप आपण या गांडूळ देताना धरत नाही. तर नक्की तुम्ही पण शेतीमध्ये प्रयोग करून कमीत कमी खर्च शेतीवर करायचा प्रयत्न करा. एवढंच मी तुम्हाला सांगतो. कमीत कमी खर्च करण्याचा प्रयत्न करा शेतीवर. आता निम्मे जैविक निम्मे रासायनिक करण्याचा प्रयत्न करा, एवढं सांगतो. आणि स्वयंभू आधुनिक फार कर्जदार गांडूळ खत प्रकल्पाला नक्की भेट द्या. इथून पुढे आपण चांगलं मार्गदर्शन तुम्हाला करत राहू. जय जवान, जय किसान.